वळूया पुढल्या बातमीकडे। ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात आज सुनावणी आहे। आज सुप्रीम कोर्टामध्ये ही सुनावणी होईल। बरोबर 11 वाजता या सुनावणीला सुरुवात होणार आहे। ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांनी ही याचिका दाखल केली। या सगळ्याविषयी बोलण्याकरता स्वतः मंगेश ससाणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। आज या सगळ्या संदर्भात महत्त्वाची सुनावणी होतीये। मंगेशजी, काय पहिली प्रतिक्रिया आहे? या संदर्भामध्ये 6 मेला एक सुनावणी झाली होती आणि त्या सुनावणीमध्ये आम्ही सांगितलं होतं की ज्या बाठिया ट्रिपल टेस्ट करताना बाठिया कमिशनने जी आकडेवारी जमा केलेली आहे आणि ज्या स्टॅटिस्टिक्स त्यांनी सरकार समोर सादर केल्या त्याच्यामध्ये त्यांनी महाराष्ट्रामध्ये फक्त 38% ओबीसी दाखवलेत आणि त्यामुळं ओबीसीला जे 27% आरक्षण राजकीय स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मिळत होतं तर त्याचा क्वांटम तो 19% वर गेलेला आहे। बऱ्याच मोठ्या महानगरपालिकेमध्ये मग ठाणे असेल तिथं 7% दाखवले, पुणे असेल तिथं 17% ओबीसी दाखवलेत आणि त्यामुळं आमच्या महाराष्ट्रातल्या तब्बल 33,800 जागा कमी झाल्या होत्या बाठिया कमिशनच्या आकडेवारीमुळं आणि मग त्याच संदर्भामध्ये आम्ही ती याचिका केली होती। याचिकाची सुनावणी झाली। 6 मेला आम्ही म्हणालो की आम्हाला निवडणुकीचा आमचा निवडणुकींना विरोध नाहीये, पण बाठिया कमिशन लागू करणार असाल तर आमचा विरोध राहील कारण की आमचा ऑब्जेक्शन आहे त्यांच्या मेथोडॉलॉजीवर। त्यामुळे 6 मेला कोर्टाने सांगितलं होतं की निवडणुका खूप दिवस रखडल्या त्या थांबवता येणार नाही। जर बाठिया कमिशनला आक्षेप असेल तर मग बाठिया कमिशनच्या आधीच्या आकडेवारीनुसार निवडणुका घेण्यात याव्या। आता मे मध्ये हा निकाल आला त्यानंतर आता 17 तारखेला या संदर्भात काही याचिकाकर्ते कोर्टात गेले आणि मग ते म्हणायला लागले की 27% कसं काय आलं। 3 जजच्या खंडपीठाने जे दिलं होतं बाठिया कमिशन नुसार मग ते तसं घेतलं पाहिजे। काही ठिकाणी 50% करतंय। त्यामुळं तिथं आमची ओबीसीची बाजू आम्ही आज मांडणार आहोत। हेच विकास गवळी ज्यांनी पहिल्यांदा पण ओबीसीचं आरक्षण घालवलं होतं तेच कोर्टामध्ये आलेले आहेत आणि ते आता म्हणतात आहे की यांनी ओबीसीचं नुकसान होईल। ओबीसीची शाल पांघरलेला ओबीसीच्या कळपात घुसलेला हा लांडगा आमच्या ओबीसीच्या जागा कमी करू पाहतोय। त्यामुळे आम्ही तिथं ओबीसीची बाजू मांडू। 50% जिथं क्रॉस होत असेल तिथं आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ, पण जिथं 50% ची कॅप ओलांडत नाही आणि 27% अबाधित राखलं जातंय तिथं 70% ठेवण्यात यावं। जर बाठिया कमिशन जर तुम्ही लागू करणार असाल तर आमचा त्याला विरोध असेल, मग त्याच्यावर सविस्तर सुनावणी घ्यावी। मग तोपर्यंत निवडणुका पुढे ढकलल्या तरी आम्हाला काय हरकत नसेल, पण आमचा मूळ उद्देश निवडणुका पुढे ढकलण्याचा नाहीये। ओबीसीचं 27% आरक्षण निश्चित। अबाधित हे आहे आमचा उद्देश आणि अगदी त्या संदर्भामध्ये आम्ही आमची बाजू मांडू आज कोर्टामध्ये। अगदी तुर्तास धन्यवाद मंगेशजी, आम्हाला वेळ दिलात आणि आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। या सगळ्या संदर्भात आज मात्र कोर्टात बाजू लावून धरू अशी भूमिका मंगेश ससाणे यांनी घेतलेली आहे। या सगळ्यावर लोकशाही मराठीची नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।